नाही, आज नेहमीप्रमाणे मतदान मी माझ्या कुटुंबासोबत केलं आणि या लोकशाहीच्या उत्सवामध्ये आणि लोकशाही भक्कमपणे पुढे चालण्याच्या दृष्टीने समाधान आहे मतदान केल्याचं। आणि ठाणेकर देखील मोठ्या प्रमाणामध्ये रांगा लागलेल्या आहेत सकाळपासून, ते देखील समाधानाची गोष्ट आहे। मला वाटतं की या जागरूक आणि सुज्ञ ठाणेकर जे आहेत ते निश्चितपणे, मी देखील अस्सल ठाणेकर आहे, ठाण्यासाठी ठाणेकरांसाठी झटणारा एक कार्यकर्ता आहे, तर निश्चितपणे ते माझ्या पाठीशी उभे राहतात। सुरुवातीला थोडं स्लो आहे, परंतु नंतर त्याला वेग देणं गरजेचं पडणार आहे, कारण की जास्ती रांगा लांब वाढत जाणं हे देखील योग्य होत नाही आणि निश्चितपणे त्यांनी त्या पद्धतीने व्यवस्था देखील केलेली दिसते आहे। मतदारांना हेच मी करेन की आपल्याला देश जसा मोदीजी घडवत आहेत तसा महाराष्ट्र आपल्याला घडवायचं आहे, त्याला महायुतीशिवाय पर्याय नाही। महायुती याचा अर्थ विकास, आणि या ठाण्याच्या विकासाकरता वेग देण्याकरता आपण आमच्या पाठीशी उभे राहा। नेहमीप्रमाणे दरवेळेला आपणच आम्हाला आशीर्वाद देता, ज्याही वेळेला आम्हाला सहकार्य करा, असं मी निश्चितपणे सर्व घटकांना नवमतदारांसकट आव्हान करतो। महायुतीची सत्ता 100% निश्चितपणे येणार आणि महाराष्ट्र जो आहे तो डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून वेगाने विकसित होणार।